लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। पुढील हप्ता रक्कम वाढली। लाडक्या बहिणींना मिळणार 1750 रुपयांचा हप्ता। लाडक्या बहिणींना दरमहा मिळणाऱ्या रकमेमध्ये झाली 250 रुपयांची वाढ। लाडक्या बहिणीला 12व्या हप्त्यासोबत 13व्या हप्त्याचे पैसे आता जमा होणार। लाडक्या बहिणींना आता जास्त पैसे मिळणार अशी सर्वात मोठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही अपडेट आलेली आहे। नक्की लाडक्या बहिणीला किती हप्ता मिळणार आहे? आज तारीख आहे 29 जून आणि लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट आणि टायमिंग सांगणार आहे कधीपर्यंत 12वा 13वा हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर आता आपण लेटेस्ट अपडेट पाहूया। पुढील हप्ता तुम्हाला जास्त पैसे येणार का? संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आजची लेटेस्ट अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा जो आता तुम्हाला पुढचा 12वा हप्ता असेल, 13वा हप्ता असेल, जे काही तुम्हाला पैसे मिळणार आहेत, तर पुढील हप्त्यासाठी 1750 रुपये येणार आहे का? 12वा हप्ता 1750 रुपयाचा मिळणार का? 12वा हप्त्याचा मुहूर्त ठरला, तारीख जाहीर झालेली आहे। आता होणार फक्त आणि फक्त पैसे वाटप। तर बघा, आत्ताची लेटेस्ट अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींना आता पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे। तसेच तुम्हाला डबल हप्ता मिळणार आहे। सोबत एका हप्त्याला 250 रुपयाची वाढ झाली आहे। संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा, हप्ता 250 रुपयांनी वाढला अशी या ठिकाणी लेटेस्ट न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। लेटेस्ट अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आलेले आहे। 250 रुपयांनी दरमहा मिळणाऱ्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर खरंच लाडक्या बहिणींना 250 रुपयांची वाढ झालेली आहे का? हप्ता वाढला आहे का? या संदर्भात सर्व अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर आता तुम्हाला सर्वांना ही माहिती न्यूज चॅनलवरून मिळाली, काहींना वेबसाईट, पोर्टल किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तुम्ही ही बातमी पाहिली असेल, किंवा अशा प्रकारच्या यूट्यूबवरती सुद्धा तुम्ही अनेक व्हिडिओज पाहिले असतील, इंस्टाग्रामवरती रीलवरती माहिती पाहिली असेल की लाडक्या बहिणींच्या रकमेमध्ये वाढ झाली। तर खरंच लाडक्या बहिणींना 250 रुपयाचा हप्ता वाढवला आहे का? त्याविषयी आपण अपडेट पाहणार आहोत। त्या अगोदर सर्व महिलांसाठी व आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स, सबस्क्रायबरसाठी खुशखबर आहे। आणि ही खुशखबर आहे आपल्या चॅनलतर्फे। आपल्या मिस्टर रँडम मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता पैठणी साडी म्हणजेच फ्री साडी, मोफत साडी वाटप करण्यात येत आहे। 100K सबस्क्रायबर स्पेशल हे गिफ्ट असणार आहे। जेवढे पण आपल्या चॅनलवरील व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर आहे ते सर्व पैठणी साडी जिंकू शकतात। तर बघा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता पैठणी साडीचं गिव्हअवे केला जाणार आहे। या गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे। त्यानंतर आम्ही रँडम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 1 लाख सबस्क्रायबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती कंप्लीट होतील, पूर्ण होतील, त्या दिवशी पैठणी साडी त्यांच्या ॲड्रेसवरती पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे। तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवेमध्ये नक्की पार्टिसिपेट करा। आता लाडकी बहीण योजना पुढची अपडेट। नमस्कार, आजची लेटेस्ट अपडेट। आता लेटेस्ट अपडेट काय आहे? जबरदस्त अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 12वा हप्ता वाटप होणार आहे। मुहूर्त ठरला आहे, तारीख ठरली आहे, सर्व नियोजन झालेले आहे, वरून आदेश आलेले आहेत। निधी वितरणास आता सुरुवात होत आहे। एक्झॅक्टली तुम्हाला 12वा हप्ता, 13वा हप्ता कधी मिळणार? जून महिन्याचे पैसे कधी मिळणार? किती रुपये मिळणार? जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार? किती रुपये मिळणार? सर्व अपडेट याच व्हिडिओमध्ये असणार आहे। आजचा व्हिडिओ अतिशय स्पेशल असणार आहे, इम्पॉर्टंट असणार आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी वेळ काढून हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर बघा, जून महिना संपत आला, अजूनपर्यंत तुम्हाला जून महिन्याचे पैसे आले नाहीत। जून महिना संपला, जुलै महिना आता परवा दिवशी सुरू होतोय, अजूनपर्यंत पैसे आले नाहीत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही अपडेट नाही का? असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींनी कमेंटच्या माध्यमातून विचारला होता। तर बघा, लाडक्या बहिणींना आता पैसे कधी जमा होणार? काही लाडक्या बहिणींनी तर अशा कमेंट्स केल्या होत्या की दादा, योजना बंद झाली काय? लाडक्या बहीण योजनेचे पैसे थांबवण्यात आले काय? असे अनेक प्रश्न महिलांनी विचारले होते। तर बघा, लाडकी बहीण योजना बंद झाली का? या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओमध्ये पुढे मिळणार आहे। तसेच जून महिन्याचे पैसे, जुलै महिन्याचे पैसे कधी येणार, कधी जमा होणार, सर्व अपडेट याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत।
ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट, जून महिन्याचा हप्ता आता जून महिन्यात मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण की बघा जून महिना संपत आलेला आहे. आज तारीख आहे, तुम्ही हा व्हिडिओ पाहताय 29 जून. ठीक आहे. काही जण उद्या परवापासून व्हिडिओ पाहत असतील, मग जून महिना संपलेला असेल. त्यामुळे बघा जून महिन्यामध्ये तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत हे 100% खरं आहे. कारण की जून महिना संपण्यासाठी 2 दिवस उरलेत. अजूनपर्यंत निधी वर्ग करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जून महिन्यात पैसे मिळणार नाहीत. तर 100% तुम्हाला सांगतो की तुमचे जून महिन्याचे जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला जुलै महिन्यातच मिळणार आहेत. मग जुलै महिन्यात कधी मिळणार? जुलै महिन्यात एकूण 4 आठवडे आहेत. मग दादा आम्हाला जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात पैसे येणार, की दुसऱ्या आठवड्यात येणार, की तिसऱ्या आठवड्यात येणार, की चौथ्या आठवड्यात येणार, असा प्रश्न अनेक बहिणी विचारत आहेत. तर याच प्रश्नाचं उत्तर, सर्व लाडक्या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सगळीकडे शेअर करा. तर बघा पुढचा हप्ता लाडक्या बहिणीला मिळणार 1750 रुपयाचा. तर खरंच 1750 रुपयाचा हप्ता मिळणार की 1500च हप्ता मिळणार? मग तुम्हाला आता 12वा हप्ता 1500 येणार की 1750 येणार, या प्रश्नाचं उत्तर आता आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर असा प्रश्न अनेक बहिणी विचारत आहेत की दादा खरंच 250 रुपयांनी हप्ता वाढला आहे का? आम्हाला जून महिन्याचे पैसे 1750 मिळणार आहेत का? जुलै महिन्याचे पैसे 1750 रुपये येणार आहेत का? दोन्ही हप्त्याचे मिळून आम्हाला 3500 रुपये मिळणार आहेत का? असा प्रश्न, असे अनेक प्रश्न सर्व लाडक्या ताई, लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्या अगोदर अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील A to Z अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मिस्टर रँडम मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे. कारण की ज्या दिवशी या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी आपल्या या यूट्यूब चॅनलला सिल्वर प्ले बटन, सिल्वर अवॉर्ड मिळणार आहे. त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा एक सबस्क्राईब इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे नक्की जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया की लाडक्या बहिणींना 250 रुपयांनी जो हप्ता वाढवला आहे, तर हा हप्ता कधी मिळणार आहे, कधीपासून पैशामध्ये वाढ झालेली आहे. तर बघा आजची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणींचा 250 रुपयांनी हप्ता वाढवला आहे. अशा प्रकारची अशी बातमी तुम्ही पाहिली असेल. याबद्दल आम्ही चौकशी केली, आम्ही सर्व माहिती काढली आहे की खरंच तुम्हाला 1750 रुपये मिळणार आहेत का? लाडक्या बहिणीचा हप्ता 250 रुपयांनी खरंच वाढवला आहे का? याबद्दल आम्ही चौकशी केली व सर्व माहिती काढलेली आहे. त्यानंतर आम्हाला काय माहिती मिळाली ते आपण अपडेट पाहूया. तर बघा आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 250 रुपये वाढले आहेत. ही बातमी 100% खरी आहे. बघा 100% 250 रुपये वाढले आहेत. परंतु काय आहे हे आता तुम्ही जाणून घेणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आणि महत्त्वाचा ट्विस्ट या ठिकाणी असा आलेला आहे की मध्य प्रदेश सरकारची लाडली बहना योजना, ही जी योजना आहे या योजनेचं तुम्ही नाव ऐकलं असेल. ज्या प्रकारे आपल्या महाराष्ट्र राज्याची योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्याचप्रमाणे मध्य प्रदेश राज्याची योजना आहे मुख्यमंत्री लाडली बहना योजना. या योजनेसाठी 250 रुपये वाढले आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या पैशामध्ये वाढ झाली नाही. हे एकदा तुम्ही लक्षामध्ये घ्या. तुम्हाला 1500 रुपयेच मिळत आहेत. म्हणजे तुम्हाला मिळणारा 12वा हप्ता असेल, 13वा हप्ता असेल, हे पैसे तुम्हाला 1500 रुपयेप्रमाणेच मिळणार आहेत. लाडक्या बहिणींनी हे लक्षामध्ये घ्या. 250 रुपयांची वाढ झाली ही बातमी खरी आहे. परंतु ही जी वाढ झाली आहे 250 रुपयांची, ही वाढ आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही झालेली आहे. तर मध्य प्रदेश राज्यामध्ये जी योजना आहे लाडली बहिणा योजना, या योजनेची झालेली आहे. म्हणजे या योजनेशी आपल्या महाराष्ट्राचा काही संबंध आहे का? तर नाही. कारण की आपल्या महाराष्ट्रासाठी जी योजना आहे, आपल्या महाराष्ट्रातील महिलांसाठी जी योजना आहे राज्यातील, ती आहे लाडकी बहीण योजना. तर ज्यावेळेस आपल्या लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे वाढतील त्यावेळेस तुम्हाला पैसे वाढीव मिळणार आहेत, दरमहा मिळणार आहेत. आणि आपल्या ही जी योजना आहे या योजनेमध्ये 250 रुपयांची वाढ न करता महायुती सरकार थेट 600 रुपयाची वाढ करणार आहे. कारण की तुम्हाला आत्ता जरी 1500 मिळत असले तरी 2100 रुपये महायुती सरकार देणार आहे. 250 नाही तर थेट 600ची वाढ करणार आहे महायुती सरकार. हे लक्षामध्ये घ्या. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अपडेट दिली आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी अपडेट दिली आहे, माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादांनी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की 1500 ऐवजी 2100 रुपये 5 वर्षामध्ये तुम्हाला मिळणार आहेत.
त्यामुळे सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या, तुम्हाला 250 रुपयाची वाढ झालेली नाही आहे. तुम्हाला सध्याचा चालूचं जे हप्ते आहे ते 1500 रुपयेप्रमाणेच मिळणार आहे. आता या ठिकाणी तुमचा डाऊट क्लिअर केलेला आहे. जे काही 250 रुपयेबाबत न्यूज होती, बातमी होती, ती खरी होती, परंतु ती बातमी आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी नव्हती. हे लक्षामध्ये घ्या. 250 रुपयाची वाढ झाली आहे, परंतु लाडली बहिणा या योजनेमध्ये झाली आहे. ठीक आहे. आता लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये जेव्हा वाढ होईल, या ठिकाणी सर्व महिलांना सूचना आहे, तर जेव्हा तुमच्या हप्त्यामध्ये वाढ होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर अपडेट, सर्वात अगोदर माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या चॅनलशी कनेक्ट व्हा, जेणेकरून ही अपडेट तुम्हाला मिळेल, सर्वात अगोदर मिळेल. ठीक आहे. आता अनेक बहिणींचा प्रश्न होता की दादा, वर्ष 2024मध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करू शकलो नव्हतो, मग आता आम्हाला नवीन अर्ज करायचा आहे, आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत आहोत, तर आम्हाला नवीन अर्ज करण्यासाठी संधी कधी मिळेल, कधी आम्ही नवीन अर्ज करू शकतो, याबाबत माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. तर आदिती तटकरे मॅडम यांनी काय अपडेट दिलेले आहे नवीन अर्ज प्रक्रियाबाबत. आता नवीन अर्ज कधी सुरू होणार, कधी तुम्हाला नवीन फॉर्म भरता येणार, किंवा ज्या मुलींचं नुकतं आत्ता 21 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे व त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळवायचा आहे, तर अशा मुलींना, अशा बहिणींना सुद्धा कधीपर्यंत अर्ज करता येईल, त्या संदर्भात अपडेट आलेले आहे. कधी तुम्हाला संधी दिली जाणार, तर बघा, लाडकी बहीण योजना लेटेस्ट अपडेट वर्ष 2024मध्ये या योजनेसाठी नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली होती. आता बघा, ही प्रक्रिया तर बंद करण्यात आली आहे, परंतु अनेक अशा महिला आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, अनेक अशा मुली आहेत त्यांचं नुकतंच 21 वर्ष वय पूर्ण झालेलं आहे, त्या या योजनेमध्ये पात्र ठरत आहेत आणि त्यांनासुद्धा या योजनेमधून मिळणारी दरमहा 1500 रुपयाची रक्कम या मुलींना, या बहिणींनासुद्धा मिळवायची आहे. अशा बहिणींचा एकच प्रश्न आहे की दादा, आम्हाला नवीन अर्ज कधी भरता येईल, आम्हाला संधी कधी मिळेल, हा प्रश्न सर्व बहिणींचा आहे. तर सर्व माता बहिणींसाठी आता माहिती सांगतो. तर बघा, त्यामुळे अनेक पात्र महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. अशा महिलांसाठी नवीन अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार, कारण की अर्ज ज्यावेळेस प्रक्रिया चालू होती, बघा, लास्ट फॉर्म भरण्याची जी डेट होती या योजनेसाठी ती होती 15 ऑक्टोबर 2024 आणि तेव्हापासून या योजनेसाठी नवीन फॉर्म भरण्यासाठी संधी देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे ज्या महिलांना नवीन अर्ज भरायचा आहे, ज्या पात्र आहेत, आता त्यांना नवीन अर्ज कधी भरता येईल याबाबत स्वतः मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिलेली आहे. आता त्या काय म्हणाल्या आहेत त्याविषयी आपण माहिती पाहूया. तर बघा, मंत्री आदिती तटकरे यांच्या मते नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेणे आवश्यक आहे. सध्या तरी असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. निर्णय घेतल्यानंतर अधिकृत वेबसाईटवर नवीन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी घेतलेली आहे. म्हणजे शॉर्टमध्ये सांगायचं म्हणजे जोपर्यंत आता नवीन अर्ज करण्याबाबत शासन निर्णय होत नाही, तोपर्यंत नवीन महिलांना नवीन अर्ज करण्यासाठी संधी मिळणार नाही, हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. आता बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत 11 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. मे महिन्यापर्यंत पैसे मिळाले आहेत आणि 12वा हप्ता आहे जून महिन्याचा. तर जून महिन्याचा निधी वाटप प्रक्रिया आता सुरू होणार आहे. तर निधी हस्तांतरणाची प्रक्रिया काय असते, कशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात, यासाठी काय प्रक्रिया असते, त्याविषयी तुम्हाला आता माहिती देतो. तर बघा, निधी हस्तांतरणाची प्रक्रिया प्रोसेस तुम्ही समजून घ्या. तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या अर्थ मंत्रालयाकडून सर्वात अगोदर महिला व बालविकास खात्याकडे निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. आता तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल, निधी हस्तांतरणाची हीच प्रक्रिया आहे. सुरुवात पहिली ही प्रोसेस असते. आता सर्वात पहिली जी प्रोसेस काय असते ती असते निधी मंजुरी. जर निधी मंजूरच नाही झाला तर हस्तांतर होईल का? नाही. सर्वात पहिली असते निधी मंजुरी म्हणजे सर्वप्रथम राज्य सरकारचा अर्थ विभागाकडून निधी मंजूर करण्यात येतो. सर्वात अगोदर निधी मंजूर होतो, त्याच्यानंतर दुसरी प्रोसेस असते, तो जो मंजूर झालेला निधी आहे, हा निधी मंजूर झालेला निधी महिला व बालविकास खात्याकडे पाठवला जातो. ठीक आहे. ह्या असतात सर्वात पहिल्या 2 प्रोसेस. ठीक आहे. आता या 2 प्रोसेस तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे. तर आता तिसरी प्रोसेस काय, चौथी प्रोसेस काय, आता त्याविषयी आपण माहिती पाहूया. तर बघा, तिसरी जी प्रोसेस असते ही प्रोसेससुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, महत्त्वपूर्ण असते. तर तिसरी प्रोसेस अशी आहे की संयुक्त खाते या निधीचे एक संयुक्त बँक खाते हस्तांतर केले जाते. ठीक आहे. म्हणजे बघा, सुरुवातीला आता बघा 2.5 कोटी महिलाच्या खात्यामध्ये हा लाभ 1500 रुपयाचा वितरित होतो.
परंतु सर्वात अगोदर एका टप्प्यात सर्वांच्या महिला खात्यात पैसे जमा होतात का? तर नाही. तर 2-3 दिवस कालावधी लागतो. टप्प्याटप्प्याने पैसे जमा होत असतात. पहिल्या दिवशी 60-70 लाख महिलांच्या खात्यात, दुसऱ्या दिवशी 60-70, तिसऱ्या दिवशी राहिलेल्या 43 लाख महिलांच्या खात्यात पैसे येत असतात. परंतु सर्वात अगोदर जो टप्पा असतो याच्यामध्ये सुरुवातीला 100-150 खात्यांवरती पैसे पाठवले जातात चेकिंगसाठी आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्यास सुरुवात होते. अशा प्रकारे प्रोसेस असते. ठीक आहे. आता संयुक्त खाते हस्तांतर झाल्याच्या नंतर पुढची प्रोसेस जी असते ती असते अधिसूचना दिली जाते. म्हणजे सरकारकडून अधिकृत या निधीचे एका संयुक्त बँक खात्यात हस्तांतर अधिसूचना जाहीर केली जाते. आणि 5वा अंतिम टप्पा असतो वितरणाचा. तर वितरण टप्प्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये 2-3 दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यात हे पैसे जमा केले जातात. आणि ह्याच प्रोसेसने आत्तापर्यंत महायुती सरकारने महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 11 हप्ते जमा केलेले आहेत. आणि आता 12व्या हप्त्याची तयारी महायुती सरकार करत आहे. आणि आता 12वा हप्ता सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, जमा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना जून हप्त्यासंदर्भात आपल्याकडे सर्वात मोठी आणि लेटेस्ट बातमी समोर आलेली आहे. तर ती बातमी काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. ही बातमी आहे जूनच्या हप्त्यासंदर्भात सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न सध्या राज्यभरातील लाखो महिलांच्या मनात आहे. जून महिना संपून गेला असतानाही अजूनही 12वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. या परिस्थितीमुळे महिलांमध्ये चिंता वाढली आहे. तर बघा लाडक्या बहिणींनी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये आता जूनचा हप्ता 100% जमा होणार आहे. पण कधी जमा होणार आहे आता त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. तर बघा आत्तापर्यंत तुम्हाला एकूण 11 हप्ते मिळाले आहेत. प्रत्येक हप्त्यात तुम्हाला 1500 रुपयाची रक्कम महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. मात्र 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता अजूनही प्रलंबित आहे. यामुळे महिलांमध्ये असंतोष वाढत आहे. कारण की जून महिना संपला तरीसुद्धा अजूनपर्यंत जून महिन्याचे पैसे लाडक्या ताईंना मिळालेले नाहीत. आता याबाबत जून हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी अलीकडे स्पष्ट केले होते की लाडक्या बहिणींना लवकरच पैसे मिळणार आहेत. मात्र अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न आहे की निधी कधी हस्तांतर होणार, कधी आम्हाला पैसे मिळणार. तर बघा राज्याच्या अर्थ मंत्रालयाकडून महिला व बालविकास खात्याकडे निधी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. ठीक आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींना 2100 रुपये 5 वर्षामध्ये योग्य वेळी दिले जाणार आहेत. 100% मिळणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे. त्यानंतर बघा उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार आहोत. म्हणजे 1500 रुपयाच्या रकमेमध्ये 600 रुपयाची वाढ केली जाणार आहे अशी अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची लेटेस्ट अपडेट. अखेर आता सर्व महिलांची, सर्व बहिणींची, सर्व लाडक्या ताईंची प्रतीक्षा संपली आहे. 12वा हप्ता आता खात्यात वाटप होत आहे, जमा केला जात आहे. आता सर्व बहिणी एकच प्रश्न विचारत आहेत की दादा आम्हाला डबल पैसे मिळणार आहेत का? जून महिन्याच्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे का? तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जून महिन्याच्या हप्त्यासोबत हो तुम्हाला जुलै महिन्याचे सुद्धा पैसे दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे तुम्हाला 2-2 मेसेज येऊ शकतात. कारण की आता जून महिना संपलेला आहे, जुलै महिना सुरू झालेला आहे. जुलै महिना सुरू झाल्यामुळे व जून महिन्याचा हप्ता वाटप करण्यास उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहेत. म्हणजे 12व्या हप्त्यासोबत 13वा हप्ता सर्व बहिणींच्या, सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता एकत्रच सोबतच जमा होणार आहे अशी माहिती मिळत आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची अपडेट बघा. महाराष्ट्र राज्यातील या सर्व जिल्ह्यामध्ये आता 12वा हप्ता वाटप होणार आहे आणि सोबतच 13वा हप्ता सुद्धा वाटप होणार आहे. मग या ठिकाणी बघा पुणे विभागातील जिल्हे आहेत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. त्यानंतर कोकण विभागातील जिल्हे आहेत मुंबई उपनगर, मुंबई जिल्हा, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ठीक आहे. त्यानंतर बघा नागपूर विभागातील जिल्हे आहेत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया. अमरावती विभागातील जिल्हे आहेत यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, नंदुरबार. त्यानंतर नाशिक विभागातील जिल्हे आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर.
छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे आहेत जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव. अशा प्रकारे आपला संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. अतिशय सुंदर राज्य आपलं महाराष्ट्र राज्य आहे. 36 जिल्ह्यांचं मिळून हे राज्य तयार झालेलं आहे आणि या राज्यामध्ये सध्या लाडकी बहीण ही योजना सुप्रसिद्ध ठरली आहे, गेम चेंजर ठरली आहे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरली आहे. सर्व महिलांची लाडकी योजना जर कोणती असेल, सर्वात लोकप्रिय योजना आहे ती लाडकी बहीण योजना. या योजनेचे आत्तापर्यंत 11 हप्ते जमा झालेत आणि आता 12वा + 13वा हप्ता सर्व बहिणींच्या खात्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व कानाकोपऱ्यातील, सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये, सर्व गावातील महिलांमध्ये, सर्व पात्र बहिणींना आता 12वा हप्ता 13वा हप्ता मिळणार आहे. परंतु हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला 4 नियम फॉलो असणे आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल की दादा कोणते ते 4 नियम आहेत जे आम्हाला फॉलो करावे लागतील? तर पहिला जो नियम आहे तो पहिला नियम आहे उत्पन्नाबाबत. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. तसेच तुम्ही या 4 चुका नाही केल्या तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. दुसरा नियम तुम्हाला फॉलो करावा लागणार आहे, तुमच्याकडे 4 व्हीलर नसली पाहिजे. ठीक आहे. तिसरा जो नियम आहे तो नियम आहे तुमची वयाची अट 21 ते 65 यामध्ये असली पाहिजे. तुम्ही लाडकी बहिणींच्या सर्व अटी शर्तीमध्ये बसला पाहिजे. चौथी अट, तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी किंवा सरकारी नोकरदार वगैरे नसलं पाहिजे. तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. ह्या सर्व गोष्टींना बसत असाल, GR मध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 11वा हप्ता जमा झालेला आहे. 11वा हप्ता होता मे महिन्याचा आणि आता 12वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होते. तर बघा 12व्या हप्त्याचे आता पहिला टप्पा 30% महिलांना पैसे मिळणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये 25% बहिणींना लाभ मिळणार. तिसऱ्या टप्प्यामध्ये 25% बहिणींना लाभ आणि चौथ्या टप्प्यामध्ये 20% बहिणींना लाभ मिळणार आहे. आणि आता बघा पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मॅसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. 1500 रुपये क्रेडिटेड टू युअर अकाउंट अशा प्रकारचा मॅसेज तुम्हाला मिळणार आहे. अशा प्रकारे 4 टप्प्यामध्ये आता 12वा म्हणजे जून आणि जुलै महिन्याचे पैसे सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आणि लाडक्या बहिणींना मिळणारी ही रक्कम वाढवली जाण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. तसेच लाडक्या बहिणींना काही स्पेशल गिफ्ट मिळणार आहेत आणि एकूण 5 स्पेशल गिफ्ट मिळणार आहेत. त्यापैकी पहिलं जे स्पेशल गिफ्ट आहे ते आहे अन्नपूर्णा या योजनेअंतर्गत. तर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळतात. त्यापैकी एका गॅसचे पैसे ऑक्टोबर महिन्यात मिळाले होते. आता अन्नपूर्णा योजना 2.0 म्हणजे दुसऱ्या गॅसचे पैसे लवकरच तुम्हाला हे गिफ्ट मिळणार आहे. ठीक आहे. तसेच लाडक्या बहिणींना अजून एक गिफ्ट मिळणार आहे, दुसरे गिफ्ट मिळणार आहे. तर हे दुसरे गिफ्ट असं आहे की लाडक्या बहिणीला 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयांचा लाभ योग्य वेळी 5 वर्षांमध्ये दिला जाणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींची दरमहा मिळणारी रक्कम महायुती सरकार वाढवणार आहे आणि हेच असणार आहे लाडक्या बहिणींसाठीचं स्पेशल असं दुसरं गिफ्ट. ठीक आहे. त्यानंतर आता लाडक्या बहिणींसाठीचं तिसरं स्पेशल गिफ्ट कोणतं आहे? तर आता तिसरं जे स्पेशल गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी ते असणार आहे नवीन भांडी संच संदर्भात. तर नवीन 30 भांड्यांचा संच आता मिळणार आहे बांधकाम योजना अंतर्गत. तसेच 13 नवीन याच्यामध्ये सेफ्टी वस्तूंचा समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे. ह्या वस्तूसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणींसाठीचं चौथं जे गिफ्ट असणार आहे हे असणार आहे 20 लाख घरकुलांची यादी जाहीर झालेली आहे. अनेक महिलांना घरकुल योजनेचे हप्ते सुद्धा मिळाले आहेत. तुम्हाला हप्ते मिळाले की नाही? घर बांधण्याचं स्वप्न आता सर्व महिलांचं, सर्व बहिणींचं पूर्ण होणार आहे. आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी मुदत त्या ठिकाणी संपलेली आहे. घरकुल योजनेमधून सुद्धा तुमचं घर बांधण्याचं स्वप्न अनेक महिलांचं पूर्ण होणार आहे. हे असणार आहे चौथं गिफ्ट. त्यानंतर लाडक्या बहिणींसाठीचं 5वं गिफ्ट असणार आहे. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला, मे महिन्याचा हप्ता मिळाला आणि आता लगेच जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि हेच असणार आहे तुमच्यासाठी स्पेशल असं 5वं गिफ्ट. ठीक आहे. त्यानंतर पुढची अपडेट, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडक्या बहिणींना आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि हे सरकार लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार अशी मोठी बातमी समोर आलेली आहे. म्हणजे लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवला जाणार आहे. कारण की मध्य प्रदेश या राज्यामध्ये 250 रुपयांनी लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्याबाबत महायुती सरकार सकारात्मक आहे अशी माहिती विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली आहे. अशी मोठी बातमी समोर आलेली आहे. सरकार सकारात्मक आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता बहिणींना किती पैसे मिळणार आहेत? तर 2100 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. म्हणजे सध्या तुम्हाला 1500 रुपयाचा लाभ मिळतो, याच्यामध्ये 700 रुपयाची वाढ केली जाणार
व तुम्हाला 2100 रुपये जमा केले जाणार, अशी मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आणि हीच सर्व बहिणींसाठी, सर्व लाडक्या ताईंसाठी, सर्व महिलांसाठी गुड न्यूज असणार आहे, खुशखबर असणार आहे. आता बघा, लाडक्या ताईंसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजना किती दिवस चालणार? काही जण म्हणाले लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती चालणार, काही जण म्हणाले 4 महिने चालणार, 6 महिने चालणार. आता लाडकी बहीण योजनेला 11 महिने पूर्ण झालेले आहेत व 12वा हप्ता पूर्ण होत आहे. 12वा हप्ता दिला की 1 वर्ष या योजनेला पूर्ण होणार आहे. की ही योजना 1 वर्ष महायुती सरकारने सक्सेसफुली रन करून दाखवली आहे. आता बघा, उद्याची 5 वर्ष ही योजना बंद होणार नाही, असं विधान, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा अजून काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया. त्या अगोदर होळीच्या सणानिमित्त महाराष्ट्र सरकारकडून, राज्य सरकारकडून होळीच्या सणाला गिफ्ट देण्यात आलेलं होतं मोफत साडी वाटपचं. तर तुम्हाला होळीच्या सणाला मोफत साडी मिळाली आहे का, हे कमेंट करून नक्की सांगा. ज्या महिला अंत्योदय शिधापत्रिका धारक होत्या अशाच बहिणींना, अशाच महिलांना ही साडी मोफत देण्यात आली होती. आता बघा, उपमुख्यमंत्री अजितदादांनी घोषणा केलेली आहे की 100% 5 वर्ष लाडकी बहीण योजना चालणार आहे. आमचं महायुती सरकार 5 वर्ष ही योजना चालवणार आहे, अशी अजितदादांनी घोषणा केलेली आहे. तसेच दरवर्षाला लाडकी बहीण योजनेसाठी 45,000 कोटी रुपये वाटप केले जातात. आम्ही लाडक्या बहिणीला दरवर्षाला 45,000 कोटी रुपये देतोय, अशी माहितीसुद्धा अजितदादांनी दिलेली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादांनी अजून काही घोषणा केलेल्या आहेत. त्या घोषणा पुढीलप्रमाणे. तर बघा, घोषणा अशी आहे की अजितदादा म्हणाले, थोडीशी ओढाताण होते पण त्यातून मार्ग काढलेला आहे. पुढे काय, कशा पद्धतीने, केव्हा वाढ करायची, लाडक्या बहिणींच्या 1500 ऐवजी 2100, 2100चे 2500, 2500चे 3000 रुपये कसे करायचे, या संदर्भात परिस्थितीनुरूप निर्णय घेण्यात येईल. योग्य वेळी आर्थिक परिस्थिती सुधारली की लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. तसेच त्यांनी काही घोषणा केलेल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री अजितदादा काय म्हणाले, तर बघा, मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, उद्याची 5 वर्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजितदादांनी केलेलं आहे. 5 वर्ष ही योजना चालतच राहणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री झालं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले, तर बघा, 2100 रुपये आम्ही देणार आहोत. कॅल्क्युलेटिव्ह सर्व गोष्टी करून हे माहिती सरकार ते आणणार आहे. 100% 5 वर्षाचा जाहीरनामा आहे. 5 वर्षामध्ये आम्ही 2100 रुपये देणार. जे वचन दिलं आहे माहिती सरकार ते पूर्ण करेल, असा शब्द त्यांनी दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व लाडक्या बाईंना, लाडक्या बहिणींना हा लाभ मिळतच राहणार आहे आणि कायम मिळत राहणार आहे. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे ही योजना 5 वर्ष चालणार आहे. अजितदादांनी सुद्धा सांगितलं आहे 5 वर्ष चालणार. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आहे. आणि मिळालेल्या अपडेटनुसार, मिळालेल्या माहितीनुसार 36,000 कोटींची तरतूद आता वर्ष 2025साठी करण्यात आलेली आहे. बघा, हे तुम्ही पोस्टर पाहू शकता. महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2025मधील ही गोष्ट आहे. महाराष्ट्र सक्षम होणार, महाराष्ट्र समृद्ध होणार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी या ठिकाणी मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार. आत्ता आमचं महायुती सरकार दरवर्षाला 18,000 रुपये देतं आहे, भविष्यामध्ये 25,000 देणार, असं घोषणा महायुती सरकारने केलेली आहे. कारण की तुम्हाला आत्ता दर महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत, भविष्यात 2100 रुपये मिळणार. म्हणजे या ठिकाणी बघा, तुम्हाला मिळणारी रक्कम ही वाढली जाणार आहे. बघा, एका वर्षामध्ये टोटल 12 महिने असतात. प्रत्येक मग पहिला महिना असेल, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा महिना, 12वा महिना, सर्व महिन्याचे मिळून प्रत्येक महिन्याला 1500, 12 महिन्याचे एकूण 18,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दर महिन्याला जमा केले जात आहेत. म्हणजेच वर्षाला 18,000 रुपये तुम्हाला दिले जात आहेत, महिन्याला 1500 रुपये, आणि नंतर ही रक्कम वाढवली जाणार आहे. आता बघा, सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत. आता बघा, आपल्या व्हिडिओचा मेन टॉपिक होता की 250 रुपयांनी हप्ता वाढला. तर बघा, लाडक्या बहिणींना मिळणारी रक्कम आहे 1500 रुपये. मग हा 250 रुपयाचा हप्ता आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी वाढलेला नाही आहे, तर हा वाढलेला आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, मध्य प्रदेश राज्यामध्ये लाडकी बहीण नाही तर लाडली बहना योजना ही योजना आहे. या योजनेसाठी 250 रुपये वाढले आहेत. ठीक आहे.
आता तुम्हाला जो 12वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे किंवा त्यानंतर 13वा हप्ता असेल, पुढचा 14वा हप्ता असेल, 15वा, 16वा, 17वा जे काही हप्ते असतील लाडक्या बहिणींचे, या सर्व हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणीला 1500 रुपये प्रमाणेच येणार आहेत. तुम्हाला आत्ताचा जून महिन्याचा हप्ता असेल, जुलै महिन्याचा हप्ता असेल, हे सर्व पैसे तुम्हाला 1500 रुपये प्रमाणेच येणार आहेत. आता बघा तुम्हाला 12वा हप्ता वाटप होणार आहे जून महिन्याचा. मग यासाठी बघा आता सर्वात पहिल्यांदा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम त्यांच्या एक्स अकाउंटवरती म्हणजे ट्विटर अकाउंटवरती ट्विट करून या संदर्भात माहिती देतील की निधी वर्ग करण्यात आलेला आहे, प्रक्रिया सुरू झाली आहे, अशा प्रकारची त्यांचं पोस्ट येईल आणि त्यानंतर 2-3 दिवसात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही विचार केला असेल की मे महिन्याचा जो हप्ता होता तो पण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळाला होता, त्यामुळे जून महिन्याचा जो हप्ता आहे हा हप्ता तुम्हाला कधी मिळणार, तर लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये मिळणार. म्हणजे पहिल्या आठवड्यात जुलै महिन्याच्या 5 जुलैपर्यंत तुम्हाला 100% जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे.